हॅलो नमस्कार. तर काल होता फादर्स डे आणि आम्ही घरच्या घरी स्वीट पण असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर दुपारच्या वेळेला ओवीने ना मस्त असं तिच्या पप्पांसाठी कार्ड बनवलं होतं. अगदी सुंदर असं कार्ड तिने तिच्या पप्पांसाठी तयार केलं होतं आणि अशा वेळेला मुलांना प्रोत्साहन देणं हे खरं तर आपलं काम असतं. त्यानंतर तिचं असं म्हणणं होतं की आता पप्पांसाठी मस्त आपण केक ऑर्डरसुद्धा करूया. पण मी म्हटलं तुझे पप्पा बाहेरचे केक तेवढे आवडीने खात नाही, त्यापेक्षा मी त्यांच्या आवडीचा घरीच असा रवा केक बनवते आणि तो बनवायला घेतला. ह्याची डिटेल रेसिपी आहे ना मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आधी शेअर केलेली आहे. नक्की जाऊन तो व्हिडिओ चेकआउट करा, कारण की खूप छान असा आणि अगदी बेकरी स्टाईल रवा केक आपण घरी बनवू शकतो. मस्त तयार होतो. नक्की जाऊन चेक करा रेसिपी. तर हा असा केक माझा तयार झाला होता आणि ओवीचे पप्पा आहे ना काल एका दिवसासाठी गावी गेले होते. ते रात्री आल्यानंतर मग त्यांच्यासाठी हे खरं तर सरप्राईज होतं, कारण त्यांनी इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं की काय असा काही सरप्राईज आम्ही प्लॅन केला असेल म्हणून. छान असा नंतर त्यांनी केक कट केला आणि खरं सांगू का, वडिलांसाठी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस पुरेसा नसतो, पण फादर्स डे निमित्त आपण त्यांच्याप्रती असलेलं आपलं प्रेम नक्कीच व्यक्त करू शकतो. तर आम्ही छान असं त्यांना केक भरवला. त्यानंतर मग ओवीने त्यांना आईज बंद करायला सांगितले आणि तिने जे कार्ड बनवलं होतं ना ते त्यांना दिलं आणि कार्ड बघून ना त्यांना खूप भारी वाटलं. त्यामध्ये तिने जो मेसेज लिहिला होता तो वाचूनसुद्धा त्यांना खूप छान वाटलं. तर अशा पद्धतीने आम्ही छोटंसं पण मस्त असं सेलिब्रेशन घरच्या घरीच केलं. तर तुमचा कालचा फादर्स डे कसा होता नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.